नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाला नागपुरात उद्यापासून सुरुवात होणार आहे। त्याआधी विरोधकांनी चहापानावर टाकलेला बहिष्कार आणि ट्रिपल इंजिन सरकारच्या टीकेवरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। नागपूरच्या थंडीत राजकीय वातावरण कसं तापलंय पाहूया। नागपूरच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेली पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली। ही पोस्टरबाजी पाहणारच आहोत, मात्र त्याआधी विरोधक आणि सरकारमध्ये कसा वार पलटवार झाला तेही पाहूया। शेतकरी अडचणीत असताना सरकारनं चहापानाचा इव्हेंट ठेवण्याची गरज नव्हती अशी टीका करत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला। ही सर्व परिस्थिती बघता, शेतकरीच्या डोळ्यातील अश्रू बघता हा जर चहापान टाळला असता तर उचित झालं असतं। हे इव्हेंट टाळले असते तर उचित झालं असतं। किमान त्या शेतकऱ्याप्रती तुमच्या संवेदना शिल्लक आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला बघता आलं असतं। आणि राज्यापुढील प्रश्न इतके मोठे असताना चहापानला जाणं उचित नाही, म्हणून आम्ही चहापानाला बरोबर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे आणि त्यामुळे आज आम्ही तिकडे जाणार नाही। विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते। 3 पक्षांच्या महायुतीच्या सरकारला विरोधी पक्ष नेत्यांनी कटपुतली म्हणत दिल्लीच्या इशाऱ्यावर बाहुल्या नाचतायत अशी बोचरी टीका शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर केली। हे सरकार म्हणजे खरं म्हणजे कटपुतळी सरकार आहे। त्याचं कारण असं आहे की या हाताला दोऱ्या बांधून बाहुल्या नाचवता जातात, तसा याप्रमाणे दिल्ली दरवाजातून जसे हातवारे होतात तसेच हे सरकार हालत असतं आणि दोर त्यांच्या हातात आहे आणि या बाहुल्या त्याप्रमाणे नाचत असतात असं महाराष्ट्र गेल्या वर्षभरापासून बघतोय। आम्हाला काहीतरी म्हणाले की स्वाभिमान हरवले, दिल्लीत जातात, कठपुतली आहे। आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडं, आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचं, स्वाभिमानाची भाषा करायची। अरे आम्ही दिल्लीला जातो ना, दिल्लीला जातो, निधी आणतो। आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत मागितल्याशिवाय मिळत नाही ना। आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे, या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती, आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे। आम्ही खोटे गुन्हे कधी दाखल नाही केले, जे आहे वस्तुस्थिती ती मांडली, ती नोंद झाली। पण जसं 2.5 वर्षाच्या काळात कुणाकुणावर खोटे खोटे गुन्हे दाखल केले झाले ते आपल्याला माहित आहे। हे म्हणजे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम, ते पाप आम्ही नाही केलं। आमचं सरकार गुन्हे लपवून कातडी वाचवणारं सरकार नाही, तर सत्याला सामोरं जाणारं सरकार आहे। हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे, तर मराठा आणि ओबीसींमध्ये सरकार भांडणं लावत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली। पक्षफोडीपासून स्वतःची बदनामी झाकण्यासाठी, गेलेली पद सुधारण्यासाठी या सरकारने मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी अशा समाजामध्ये दुई आणि भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून हे सरकारकडे आमची मागणी होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारने घ्यावा, पण 1.5 वर्ष होऊ नये या सरकारने त्या संदर्भात कुठली भूमिका स्वीकारली। मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि ते देत असताना ओबीसी वर कुठलाही अन्याय होणार नाही, इतर समाजावर अन्याय होणार नाही, कुणाचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही, ही भूमिका आमची स्पष्ट आहे। कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार। पुन्हा एकदा मी सांगतो, कुठल्याही दोन्ही समाजामध्ये काही लोक तेढ लावण्याचा प्रयत्न करतायत, ते बिलकुल होता कामा नये। सरकारची भूमिका स्पष्ट आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला विरोधक तयारी करून आल्याचं दिसतंय, त्याची झलक त्यांनी लावलेल्या पोस्टरमधून स्पष्ट दिसते।
शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या ट्रिपल इंजिन सरकारवर महाविकास आघाडीनं पोस्टरमधून टीका केली. या पोस्टरमध्ये 3 इंजिन दाखवण्यात आले. मधल्या इंजिनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या इंजिनवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिसऱ्या इंजिनवर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. अर्थात 3 बाजूनं 3 इंजिन दाखवण्यात आले असून ट्रिपल इंजिन आणि पोकळ घोषणांचा धूर अशी टीका विरोधकांनी केली. एकनाथ शिंदेंच्या इंजिनाला खोके सरकार म्हटलं असून इंजिन समोर युवकाचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं. अजित पवारांच्या इंजिनाला आजारी सरकार म्हटलं असून शेतकऱ्याचा अपघात दाखवण्यात आलाय. आणि फडणवीसांच्या इंजिनाला जाहिरातबाज सरकार म्हटलं असून त्या इंजिनासमोर महिलांचा अपघात दाखवण्यात आलाय. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जी रेस यावरून टीका करण्यात येते. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, मीच मुख्यमंत्री, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. अजितदादांचा फोटो आणि देवाभाऊच होणार मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे काही दिवसापूर्वी बोलले होते, त्यावर या ठिकाणी टीका करण्यात आलेली आहे. ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, अधिवेशनच टाळलं, ते सांगून राहिले 10 दिवस अधिवेशन. त्यांना पहिले माझा प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या, पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्याबरोबरच सरकारमधले मंत्री आणि नेत्यांवरही नाव न घेता पण सांकेतिक भाषेत कोण कोणास म्हणाले असं ठळक लिहून अचूक शाब्दिक मारा केलाय. कोण कोणास म्हणालेच पहिलं पोस्टर आहे. मला शिंदेंसोबतचा भाजप आवडत नाही, मला अजितदादांसोबतचा भाजपही आवडत नाही, मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो. अधीर भाऊ अर्थात भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा उपरोधिक टोला लगावण्यात आलाय. असं आहे, मला शिंदे साहेबांसोबतचाही भाजप आवडत नाही, अजित पवार सोबतचाही भाजप आवडत नाही. मला भाजप हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो. कोण कोणास म्हणाले दुसरं पोस्टर आहे. अजित पवार लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही, चंदगोपी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा आधार घेत महाविकास आघाडीनं ठिणगी पाडण्याचा प्रयत्न केलाय. नाही, त्यांची भावना आमच्याविषयी स्वच्छ नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याचं गरज नाही. लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहे ते, त्यांना आम्ही मानत नाही. त्यामुळे मी त्यांना कधी पत्र दिलं नाही आणि पुढे द्यायची काही आम्हाला आवश्यकता वाटत नाहीये. त्यामुळं ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना मी पत्र दिलंय. कोण कोणास म्हणालेचे तिसरं पोस्टर आहे. ओबीसी मुद्द्यावरून बोलायचं असेल तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी यावर बोलावं. राधाकिशन भाऊ मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी भुजबळांवर केलेल्या वक्तव्याचा आधार महाविकास आघाडीनं पोस्टरबाजीसाठी घेतलाय. विनाकारण 2 समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद सुरू झाला आहे हा निरर्थक आहे आणि म्हणून जे भुजबळ साहेब तसे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी थोडा संयम पाळण्याची गरज आहे. मला वाटतं भुजबळांनी आता हे मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडून बोललं पाहिजे. तर एकतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळी भूमिका घेण्यासंदर्भात राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. अधिवेशन म्हटलं की विरोधकांचा आक्रमकपणा आलाच, पण यावेळी विरोधक क्रिएटिव्हिटी घेऊन नागपुरात दाखल झाले. गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.